नाशिकमध्ये आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणामधनं मात्र 7,342 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे। आपण बघू शकतो की गोदाघाट परिसरात कालच्या तुलनेमध्ये पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाण्याची पातळी सध्या या ठिकाणी बघायला मिळते आहे। नाशिकमध्ये पावसानं जरी विश्रांती घेतलेली असली तरी आज दिवसभर नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दुपारनंतर जर पाऊस असाच कायम राहिला तर मात्र पुन्हा एकदा गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना प्रशासनाच्या वतीनं त्यामुळेच आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।